नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांबद्दल एक अपडेट येत आहे, ती म्हणजे गिरणी कामगारांचा सरकारला इशारा। आमच्या घरांचा प्रश्न सोडवा, अन्यथा मुंबईतच झोपड्या बांधू। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गिरणी कामगारांना घरे दिली नाहीत तर आम्हीच मुंबईत जिथे जागा उपलब्ध होईल तिथे आम्ही झोपड्या बांधू, असा इशारा संयुक्त मराठी मुंबई चळवळीने सरकारला दिला आहे। संयुक्त मराठी मुंबई चळवळ या गिरणी कामगार संघटनेतर्फे गिरणी कामगार आणि वारसांची मासिक सभा रविवारी पार पडली। यावेळी गिरणी कामगारांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। 9 जुलै रोजी आझाद मैदानात गिरणी कामगार एल्गार महामोर्चा झाला। त्यानंतर 10 जुलै रोजी गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून बैठकीचे आयोजन केले होते। शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वात 14 संघटनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते। येत्या 15 दिवसात मुंबईत गिरणी कामगारांच्या घरासाठी कुठे कुठे जागा उपलब्ध होऊ शकते हे तुम्हाला आम्ही सांगू, असे आश्वासन त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आले। आता 60 दिवस होऊनही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याबद्दल गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली। या बैठकीला संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलुसे, रमाकांत बने, हरीश करगळ, श्याम कबाडी, रवींद्र गवळी, सुद्रिक, शिवराम जाधव, प्रज्ञा कदम, सविता गुरव, स्नेहा सावंत, मानसी कदम आदी उपस्थित होते। तर गिरणी कामगारांचा हा सरकारला इशाराच देण्यात आलेला आहे आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की आमच्या घरांचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही मुंबईतच जिथे जागा मिळेल तिथे झोपड्या बांधू। तर सध्या तरी इतकीच अपडेट आपल्यापर्यंत येत आहे। याच्या व्यतिरिक्त अजून काही अपडेट आल्यास नक्कीच आपल्यापर्यंत कळवू। तर सध्या तरी मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।